नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब बुरखे स्वागत करतो आपलं OLS एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे। एकीकडे महाराष्ट्र शासनाची जी नोकर भरती आहे ही जवळपास पूर्णपणे थांबलेली आहे। सगळ्यांसाठीच वाईट गोष्ट आहे ती, आमच्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण ती वस्तुस्थिती आहे, आपल्याला आता ती मान्य करावं लागेल। बघा, दुसरीकडे केंद्र सरकारच्या जागांचा अगदी बंपर धडाका सुरू आहे। अगोदरही त्यांनी दिल्ली पोलीसच्या जागा काढल्या होत्या, आता स्टाफ सिलेक्शन थ्रूच तुम्हाला अगदी 12वी पास वरती, हो मित्रांनो, फक्त 12वी पास वरती तुम्हाला केंद्र सरकारची नोकरी मिळू शकते आणि तीही चांगल्या पोस्टची। अगदी शिपाई वगैरे अशा प्रकारातली नाही, अगदी क्लरिकल लेवलचा चांगला जॉब तुम्हाला 12वी बेस वरती मिळू शकतो। तब्बल 5000 पर्यंत जागा अपेक्षित आहेत। मी अपेक्षित आहे असं म्हणतो कारण स्टाफ सिलेक्शन कधीच जागा आपल्या एक्स्ट्रा डिक्लेअर करत नाही की जागा किती काढणार आहे। आणि दुसरी गोष्ट 5000 का म्हणतो, कारण मागच्या जाहिरातीमध्ये त्यांनी 4893 इतक्या जागा भरलेल्या आहेत, त्यामुळे 5000 पर्यंत जागा अपेक्षित आहे। CHSL नावाचे कंबाईन हायर सेकंडरी लेवल, हायर सेकंडरी म्हणजे 12वीची पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना ही 12वी म्हणजे 10+2, त्यामध्ये डिप्लोमा होल्डर देखील येऊ शकतात। मी समोर गेल्यानंतर दाखवून देतो तुम्हाला की नेमका क्रायटेरिया कोणता आहे। बघा, आता या जागांना आपल्याला अप्लाय करायचं किंवा नाही करायचं याच्या अगोदर तुम्ही फक्त पाठीमागे या परीक्षेमध्ये आलेले काही प्रश्न आपण डिस्कस करूयात, नंतर मी समोर जातो। आणखी मला पात्रता डिस्कस करायची, पेपर पॅटर्न कसा असतो डिस्कस करायचंय, कोण कोण इलिजिबल आहे, तुम्हाला फीस किती आहे, पेमेंट किती मिळणार आहे वगैरे वगैरे सर्व आपण डिस्कस करणार आहोत। पण त्याच्या अगोदर मला एक गोष्ट डिस्कस करायची, ती म्हणजे प्रिव्हियस इयरचे प्रश्न। अगदी 2019चाच आपण एक क्वेश्चन पेपर डिस्कस करूयात। तो क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर आपण ठरवूयात की आपल्याला ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे ती द्यायची किंवा नाही द्यायची। एक तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल की तुमची ॲबिलिटी आहे किंवा नाही। तर त्यामुळे मी पहिल्यांदा त्या प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण अगोदर डिस्कस करूयात आणि नंतरच आपण ह्या ॲडव्हर्टाइजमेंट या जाहिरातीबद्दल जाणून घेऊयात। तुमच्यासमोर मी पेपर एक ओपन करतोय। हा पेपर माझ्या घरचा नाहीये, हा SSCचा ऍक्च्युअल झालेला पेपर आहे। मी तुम्हाला प्रूफ बनवून देतो। याचा हा व्हेन्यू होता, त्यानंतर हा टेस्ट टायमिंग याचा 4 वाजता झाला होता। किती तारखेला? 11/7/2019ला तुम्ही कुठूनही क्रॉस चेक करू शकता। असे माझ्याकडे भरपूर पेपर आहेत, तुम्हाला हवे असेल तर मला व्हॉट्सअपला खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा। मी तुम्हाला 650 ते 700 पानाची एक मोठी PDF बनवलेली आहे, ती पूर्ण क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन पेपर देऊन टाकेल। बघा, पहिला प्रश्न असा होता, 20 ते 30 यांचं रिलेशन काय आहे याचं बघा। डायरेक्शन अशी, select the number pair in which the two numbers are related in the same way as are the numbers of the following number pair। फक्त भाषा बदलली, दुसरं काहीही बदललेलं नाहीये मित्रांनो। बघा, आपणही असे प्रश्न बघितले, अरे आपण पोलीस भरतीला बघतोय, तलाट्याला हेच प्रश्न असतात, PSI ला त्याचे, STI ला त्याचे, राज्यसेवेला त्याचे। फक्त आणि फक्त इंग्लिश भाषा आहे, आपल्याकडे मराठी असते, सेंट्रलला हिंदी किंवा इंग्रजी असते। तर बघा, 20 आणि 30 मध्ये काय रिलेशन आहे जे या दिलेल्या पर्यायामध्ये आहे। हा पेपर ऍक्च्युअली सॉल्व्ह केलेला आहे आणि त्यामुळे याचा आन्सर की टिक झालेली आहे। पण क्वेश्चन पेपर असा होता। आता बघूयात आपण काय कोरिलेशन आहे। मी 2-3 क्वेश्चन डिस्कस करून बघतो आणि मी सिक्वेन्स नाही घेतलेले, मी काही त्यामध्ये हेराफेरी केलेली नाहीये। पहिले 2-3 क्वेश्चन आपण डिस्कस करू, तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल। बघा बरं, 20 कसे आलेले, माझं म्हणणं आहे 4चा स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 20 आहे। बघा बरं, 4चा स्क्वेअर किती होतो? 16, 16 प्लस 4 20। 30 कसे आले बघा बरं, 5चा स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 30। अरे असा अभ्यास आपण ऑलरेडी केलेलाच आहे ना, PSI ला करतो, STI ला करतो, राज्यसेवेला करतो, अरे साध्या पोलीस भरतीला पण करतोच ना आपण। हा काय वेगळे त्यामध्ये? बघा बरं, त्याने आता ऍक्च्युअली उत्तर टिक करून दिलेलं तुम्हाला, तेव्हा डायरेक्ट कळेल तुम्हाला। 30 कसे बघा, हा 30 हा पर्याय कशामुळे आला? बघा, ही रिलेशनशिप इथं आहे बघा। 30 कसा बनतो? 5चा स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू परत 30, 25 आणि 5 30। आणि 42 कसे म्हणतात बघा, 6चा स्क्वेअर प्लस 6, हे 6 6 36 प्लस 6 इज इक्वल टू 42। अरे साधा आणि सरळ आहे, काय वेगळं करायचे? म्हणजे फक्त स्टाफ सिलेक्शन नाव मोठं वाटतं आपल्याला, आपण कधी ऐकलेलं नाही म्हणून आपण याच्यापासून दूर राहतोय। पेपर मध्ये काही दम नाहीये, अगदी पेपर सोपा असतो, कट ऑफ पण किती पर्यंत जातो समोर दाखवणार आहे तुम्हाला, करू शकता तुम्ही।
जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला करू शकता. आणि माझं प्रॉमिस आहे, वेगळा काही अभ्यास न करता मी त्याबद्दल समोर बोलेलच. वेगळं काही करायचं नाही, वेगळं कोणते पुस्तक विकत घ्यायची गरज नाही, वेगळा कोणताही क्लास तुम्हाला लावायची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या दमावरती ही परीक्षा काढू शकता, बिंदास काढू शकता. ठीक आहे, बघा आता दुसरा एखादा प्रश्न बघा. हा सेकंड प्रश्न, त्यांचं म्हणणं आहे की व्हेन डायग्रामचा प्रश्न दिलेला आहे. लॉयर्स, आर्किटेक्ट्स, ह्युमन बिंग्स. वकील, आर्किटेक्ट्सला मराठीत काय म्हणतात मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार. ठीक आहे, आणि ह्युमन बिंग्स, आर्किटेक्ट्स म्हणजे जे आपण घराचं वगैरे बांधकाम वगैरे करतात ना, शिल्प, त्याला आपण आर्किटेक्चर म्हणतो, ते आर्किटेक्ट्स. तर लॉयर्स, आर्किटेक्ट्स आणि ह्युमन बिंग्स. बघा बरं, आता मानव हा सर्वात मोठा यायला पाहिजे. बघा, मानव जे आहेत ते सर्वात मोठे असेल, मानवांचा ग्रुप. मानवामध्ये काही लॉयर्स येतील आणि काही आर्किटेक्ट्स येतील, बरोबर आहे. ज्यांना व्हेन डायग्रामचा अभ्यास माहिती आहे त्यांना कळालं असेल. वकील असतील किंवा याला अभियंता म्हणा, थोडक्यात हा अभियंता आणि हा मानव. तर मानवामध्ये काही वकील असतील काही अभियंता असतील, म्हणजे अशी डायग्राम पाहिजे आपल्याला. बघा कुठे मिळते आपल्याला अशी डायग्राम. बघा इथे 2 नंबरचा पर्याय, इतकं सोपं आहे. हे ऑलरेडी बघितलं आपण, वेगळं काही करायचं गरज नाही. तिसरा प्रश्न बघूयात आपण. तिसरा प्रश्न त्यांना, विच नंबर विल रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग सिरीज. सिरीजचा प्रश्न आहे. सिरीजचे प्रश्न असेल तर आणखीन खूप सोपे असतात. बघा तुम्हाला जमून जाईल. तुम्ही सांगा मला 2, 3, 8, 31. 2, 3, 8, 31. बघा आता काय रिलेशन आहे बघायचं. तुमच्यापैकी काही लोक सॉल्व्ह करू शकतात माझ्या सोबत, काही प्रॉब्लेम नाही. बघा माझं असं म्हणणं आहे, 2 गुणिले 2 मायनस 1. 2 गुणिले 2 4 मायनस 1 हे बनेल 4 मायनस 1 इज इक्वल टू 3. म्हणजे 2चा हा 3 ला मी तसंच करेल, 3 गुणिले 3 हा नंबर 1 न वाढवतो मी. 3 गुणिले 3 मायनस 1 इज इक्वल टू 8. 8 गुणिले 4, 8 म्हणजे 4 गुणिले मी मायनस 1. बघा बरं, 8 गुणिले 4 32 मायनस 1. म्हणजे मी काय करतोय, 2, 3, 4 नंबर वाढत चाललोय, 2, 3, 4 गुणत चाललोय आणि मायनस 1चा पॅटर्न सेम आहे. म्हणजे आता समोर काय पाहिजे, 31 गुणिले परत 5, 2, 3, 4, 5 मायनस 1. 31 गुणिले 5 बनतील 155 मायनस 1 इज इक्वल टू 154. तुम्ही व्यवस्थित वाच करून बघा, कोणाला काही डिफिकल्ट वाटत असेल तर. पण अशा प्रकारचा पॅटर्न असतो. अरे असे इतके सोपे प्रश्न आहेत, तुम्ही करू शकता ना. वेगळा अभ्यास काय आपल्याला, काहीच वेगळा अभ्यास करायची गरज नाही. अगदी सिंपल प्रश्न असतात. तुम्ही वाटलं तर समोर बघा, काही प्रॉब्लेम नाही. आणखी तुम्ही समोर जाऊ शकता बघत बघत. तुम्ही कितीही समोर बघा. आणखी समजा फॉर एक्झाम्पल आपण जीकेचे बघायचे क्वेश्चन, तुम्ही जीकेचे बघा, कुठलाही बघा. आणखी रॅन्डमली क्वेश्चन घ्या, माझं काहीच म्हणणं नाही. तुम्हाला जे वाटेल ते घ्या. बघा आता समजा हा क्वेश्चन आहे 6 नंबर, जीकेचा क्वेश्चन आहे. जीके मधला 6 नंबर आहे. प्रत्येकाचे त्यांनी 25-25 सेट असतात ना, म्हणून जीके मला 6 नंबर क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॅचरल ग्रीन हाऊस. ग्रीन हाऊस गॅस, ग्रीन हाऊस गॅसला आपण काय म्हणतो, हरित वायू असं काहीतरी म्हणतो आपण. त्या ठिकाणी ग्रीन हाऊस गॅस जो आहे कोणता नैसर्गिक, मग हा ग्रीन हाऊस गॅस नाहीये. अरे हा ग्रीन हाऊस गॅसेस आपण बघितले ना, हरितग्रह, ओझोन लेअर आपण बघितलेलं ना, तेच तर आहे ना क्वेश्चन. वेगळं काय करायचं गरज आपल्याला याच्यामध्ये. बघा उत्तर पण त्याने दिलेलं आहे. त्यानंतर बघा मधुबनी आर्टिस्ट हु वन द भारतरत्न इन 1984. आता सगळे भारतरत्न माहिती आपल्याला, सगळे भारतरत्न आपला पाठ करावेच लागतात. परीक्षा कोणती असेल त्याच्यावरतीच प्रश्न आहे की द फेमस मधुबनी आर्टिस्ट हु वन द भारतरत्न इन 1984 इज. त्याच्यावरची प्रश्न आहे. उत्तर पण त्यांनी दिलंय आपण इथं आता. गोल्डमॅन प्राइज. अरे तुम्ही कुठं जरी असेल तर तुम्हाला हे पाठ म्हणजे तुम्हाला अभ्यास करावाच लागेल ना आपल्याला. वेगळा अभ्यास थोडाच. जीकेचा हा प्रश्न आहे. बघा आणखी हम्पी डम्पी काय आहे. अरे हे आपण ऑलरेडी आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. मला सांगायचं काय, वेगळं काही करायची गरज नाही. तुम्हाला मी PDF लागला तर पाठवून देईल. तुम्ही मला नंबर व्हॉट्सअप करा. माझ्याकडून थोडासा वेळ लागू शकतो. जे लोक व्हॉट्सअपशी कनेक्टेड आहेत त्यांना थोडा अनुभव पण आला असेल की माझ्याकडून थोडा वेळ लागतोय व्हॉट्सअपला रिप्लाय द्यायला, कारण मी एकटाच हँडल करतोय सगळं. आणि त्यामध्ये भरपूर सारे मेसेज येतात. दिवसातले 700 ते 800 लोकांचे मेसेज येतात. त्यामध्ये फालतू लोक भरपूर भरलेले आहेत, त्यामुळे थोडा वेळ लागतो. पण 100% तुम्हाला मी ती PDF पाठवून देईल किंवा मी टेलिग्राम चॅनलला पण आपल्याला टाकून देईल. टेलिग्रामची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो. बघा अशा प्रकारचे प्रश्न आहे. पण माझं म्हणणं काय आहे की आता तुम्हाला हे पेपर बघा, मला नाही वाटत काही वेगळं करायची गरज आहे. तुम्ही करू शकता. आणि फीस पण नॉमिनल आहे. अगदी 100 रुपये फीस आहे. ती पण काही लोकांना अगदी फ्री आहे. कोणाला फ्री आहे, कोणाला 100 रुपये भरायचे, ते पण समोर तुम्हाला सांगतो मी. आणि पेपर पॅटर्न काय तो पण डिस्कस करणार आपण. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही हे करू शकता, 100% करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. तर बघा आता तर आपण काय करूयात, आपल्या मेन मुद्द्याकडे येऊयात. आपल्या बघा
आपला मेन जो पॉईंट चालू होता की आपल्याला डिस्कस करायचं नोटिफिकेशन जाहिरात आलेली, तोच आता आपण सध्या पार्ट डिस्कस करतो आहे. ठीक आहे, बघा आता या एक्झामला आपल्याला अप्लाय कसं करायचं, पेमेंट किती मिळणार, पॅटर्न कसा आहे, कोणकोणत्या लेवलमध्ये आहे, ते सर्व आपण व्यवस्थित डिस्कस करूया. ठीक आहे, त्याच्या अगोदर बघा एसएससीचीच आता ही एक्झाम एसएससी आहे, सेम आहे ना. जे लोक एसएससीची तयारी करतात त्यांच्यासाठी बघा अनअकॅडमीचे भरपूर सारे फ्री लाईव्ह लेक्चर्स आहेत. त्यापैकी एक अंकित अवस्थी सरांचा जो क्लास आहे फ्री लाईव्ह क्लास, तो आजच बघा, आजच 6 वाजता आहे, ते तुम्ही बघू शकता. करंट अफेअर्स वरती आहे, बिलकुल स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामसाठी तुम्हाला युजफुल असेल. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईल. ठीक आहे, नंतर बघा कोण घेणार एक्झाम, ही स्टाफ सिलेक्शन कमिशन. कुठं द्यायची एक्झाम आपल्याला, केंद्र सरकारची एक्झाम म्हणजे दिल्लीला जायचं का, बिलकुल नाही. सेंटर आपल्या जवळ आहे, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, मुंबई, पणजी. कोल्हापूरच्या साईडचे लोक जे आहेत त्यांनी पुण्याला यायची गरज नाही, कारण तुम्हाला गोव्यातलं पणजी जवळ आहे. ते याच्यापैकी जे सेंटर तुम्हाला जवळ असेल त्या सेंटरला तुम्ही एक्झाम देऊ शकता. वेबसाईट बघा, सगळे अपडेट तुम्हाला ssc.nic.in या वेबसाईटवरती मिळेल. पात्रता काय आहे एक्झामची, तर तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे, किंवा त्याच्या इक्विव्हॅलंट जर का तुम्ही पास असाल तर ते देखील चालतं. या ठिकाणी डिप्लोमाल्यांना प्रॉब्लेम येणार नाही. पोस्टलमध्ये इंडिया पोस्ट ऑफिसनं खूप मोठा घोळ करून टाकला, त्यांनी डिप्लोमाला बिचाऱ्या लोकांना खूप त्रास होत असेल त्या गोष्टीमुळे, पण तसा त्रास इथं होत नाही. त्यानंतर बघा आता कधी अप्लाय करायचं, याची जाहिरात आणखी नोटिफिकेशन आलेलं नाही. एसएससीनं त्यांच्या कॅलेंडरमध्ये फक्त डेट पब्लिश केला. तर जी नोटिफिकेशन येणार आहे बघा 6 नोव्हेंबर, कधी येणार बघा 6 नोव्हेंबरला हे नोटिफिकेशन येणार आहे. मी अगोदर हे याच्यामुळे टाकलं कारण तुम्हाला बघता येईल, सगळी तयारी करता येईल तिची, की तुम्हाला काय काय गोष्टी लागतात त्या गोष्टी ऑलरेडी तुमच्याकडे राहतील म्हणून. तर बघा आता 6 नोव्हेंबरला याची जाहिरात पब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 6 नोव्हेंबर पासून जाहिरात पण येणार आणि तुम्ही अप्लाय पण करू शकता, आणि 15 डिसेंबर पर्यंत आहे. ही एक्झामची तारीख किती आहे, 12 एप्रिल 2021, म्हणजे आणखी भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. 12 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये या स्टाफ सिलेक्शनचे पेपर्स होणार आहेत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये. तेव्हा ते नॉर्मलाइज करतात, आपण ते टेन्शन घ्यायची गरज नाही. नंतर बघा आता फीस किती आहे, फीस फक्त आणि फक्त 100 रुपये आहे, आणि ती फक्त कोणाला, जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस यांच्या पुरुष उमेदवारांना. म्हणजे जनरल पुरुष उमेदवार आहे त्याला 100 रुपये आहे, ओबीसी पुरुष उमेदवार आणि ईडब्ल्यूएस मधला पुरुष उमेदवार, सर्व महिला, मग ती कोणतीही महिला असेल, ओपनची असू द्या, एससी असू द्या, एसटी असू द्या, पीडब्ल्यूडी असू द्या, सर्वांना फ्री आहे. आणि एससी एसटीचा मेल उमेदवार असेल त्याला देखील फ्री आहे. म्हणजे अशा प्रकारची फीस आहे. तुम्ही याला व्यवस्थित बघू शकता, कशा प्रकारचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता, कशा कशा प्रकारे अप्लाय करायचं सर्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर बघा आता सॅलरी, महत्वाचा मुद्दा आहे की सॅलरी किती मिळते. इथं वेगवेगळ्या पोस्ट आहे. डीओ म्हणजे डाटा एंट्री ऑपरेटर असेल, एलडीसी म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क असेल, कोर्टचा क्लर्क असेल, ज्युडिशरी मध्ये आपण त्याला की क्लर्क आहे. तर हे जे आहेत यांचा प्रत्येकाचा पेमेंट अशा प्रकारे आहेत. तर साधारणतः डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून तुम्ही जर का सिलेक्ट झाला तर 35,000च्या आसपास पगार असतो. तुमच्या हातामध्ये कटून 31,000 पर्यंत पगार मिळतो. प्रत्येकाचे पगार मी इथं दिलेले आहेत, तर तुम्ही व्यवस्थित हे बघू शकता. इतक्या प्रकारचं पेमेंट तुम्हाला येणं अपेक्षित आहे. अगदी खूप चांगला पगार आहे 12वीच्या बेसिसवरती. आता याला पात्रता काय काय आहेत. जनरली कोणती एक्झाम म्हटलं आपण बघितलेलं आहे, एक शारीरिक पात्रता असते, एक शैक्षणिक पात्रता असते आणि एक वयोमर्यादाची पात्रता असते. तर या पोस्टसाठी शारीरिक पात्रता नसल्यास जमा आहे. मेडिकल होतं पण नॉमिनल असतं, याच्याबद्दल कोणी प्रश्नही काही विचारू नका, कारण त्याच्यामध्ये कोणालाही कधीही रिजेक्ट केलेलं मी तरी आतापर्यंत बघितलेलं नाही, कोणीच नाही. मग 2 पात्रता इम्पॉर्टंट आहे, एक शैक्षणिक आणि दुसरी वयोमर्यादा. तर शिक्षण किती झालं पाहिजे त्याच्या अगोदर आपण वयोमर्यादा बघूयात. वयोमर्यादा जी आहे ती असते बघा ओपनला 18 ते 27 वर्षे. तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहात तर तुम्ही 18 ते 27 वर्षाच्या वयात असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आणि दुसरं, जर तुम्ही ओबीसी असाल तर +3 म्हणजे किती होईल तुमचे 30. एससी एसटी असाल तर +5 म्हणजे किती होईल तुमचे 32. तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल आणि ओपन कॅटेगरीज असाल तर 10 वर्षे म्हणजे 37. तुम्ही ओबीसी असाल आणि फिजिकली हँडिकॅप आहात तर याच्यामध्ये +10 म्हणजे 40. आणि तुम्ही एससी एसटी आहात आणि फिजिकली हँडिकॅप आहात तर +10 म्हणजे 42 वर्षे इतकी इलिजिबिलिटी, इतकं येस तुम्हाला असणं अपेक्षित आहे. व्यवस्थित बघून घ्या तुम्ही.
ओपन साठी 18-27, ओबीसीला +3, SC/ST ला +5, हँडिकॅपला +10 ची ही आहे सूट आहे. एक्स सर्व्हिसमॅन आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉईला त्यांच्या आपापल्या रूल्सनुसार त्या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळालेलं आहे. नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये डिटेलमध्ये ती नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून दे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर याच्याबद्दल मी मुद्दामून घेतलं कारण मागच्या एका लेक्चर याच्यामध्ये आपल्या पोस्टमनच्या वेळेस एका ताईंचा खूप मला डाऊट झाला होता. बघा, तुम्ही जर का विधवा असाल किंवा तुमचा घटस्फोट झालेला असेल किंवा घटस्फोट होऊन तुम्ही वेगळे झालेले आहात न्याय व्यवस्थेच्या थ्रू, म्हणजे तुमच्या कोर्टातून तुम्ही वेगळे झालेले आहात, पण तुम्ही आणखीन दुसरं लग्न केलेलं नाही, तरच तुम्हाला एज मध्ये रिलॅक्सेशन आहे 35 इयर्स पर्यंत. एका ताईनं मागच्या वेळेस प्रश्न विचारला मला की सर मी घटस्फोटित महिला आहे, मला एज रिलॅक्सेशन मिळेल का? मी म्हटलं हो मिळेल. मग परत त्यांचा प्रश्न आला, सर मी पहिल्या हजबंडचं नाव टाकू, डॉक्युमेंट्स टाकू का दुसऱ्या हजबंडचे? मी म्हटलं काय नेमकं मला नाही कळालं. तर ते म्हणे सर माझं दुसरं लग्न झालं. अहो तुमचं दुसरं लग्न झालं तर मग तुम्ही परत एज रिलॅक्सेशन कसं काय घेऊ शकता? काही पण आपलं. तर या ठिकाणी नॉट मॅरिड, तुम्ही जर का परत लग्न झालं नसेल तरच एज रिलॅक्सेशन मिळेल तुम्हाला. हा खूप मोठा डाऊट होता त्या ताईंचा, त्यामुळे मी हा पॉईंट इथे घेतलेला आहे. तर हाही पॉईंट तुम्ही बघून घ्या. शैक्षणिक बघा, तुम्हाला कसं शैक्षणिक पात्रता कोणकोणती आहे, तर तुम्हाला 12वी लागतं. मग 12वी आर्ट्स चालतं, कॉमर्स चालतं, सायन्स चालतं, सर्व काही चालेल. कोणती शाखा असेल तुमची तरी चालेल, MCBC पण चालेल, शाखेचं बंधन नाही. सर मला 36% आहेत, चालेल का? बिलकुल चालतं. सर माझी 12वी 5 वेळेस निघली, 6 वेळेस निघली तरी चालतं, नो प्रॉब्लेम. आता बघा याच्यामध्ये थोडासा एक इथं इश्यू असा आहे की डेटा एंट्री ऑपरेटर DEO या पोस्टसाठी जर का तुम्हाला इलिजिबल व्हायचं असेल तर तुम्हाला 12वीला मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असणं कंपल्सरी आहे. म्हणजे तुमचं सायन्स व्हायला हवं आणि सायन्समध्ये मॅथमॅटिक्स असणं कंपल्सरी आहे DEO डेटा एंट्री ऑपरेटरसाठी. बाकी सर्व पोस्टला तुम्ही इलिजिबल आहात. म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला 12वी लागतं, शाखा कोणती चालते, फक्त डेटा एंट्री ऑपरेटर जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर परीक्षा 4 टप्प्यात होणार आहे. 4 वेगवेगळे टप्पे आहेत. त्याला Tier 1, Tier 2, Tier 3 आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असे 4 टप्पे म्हणत आपण. Tier 1, Tier 2, Tier 3 याच्यापैकी Tier 1 आणि Tier 2 यांचे मार्क्स कन्सिडर केले जातात. Tier 3 ही क्वालिफाईंग नेचरची असते, म्हणजे फक्त तुम्हाला पात्र करायची गरज पडते. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल आपण अगोदरही बोललेलो आहे. नंतर जेव्हा ज्यांचा कोणाला प्रॉब्लेम आला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत तुम्ही पोहोचले तर मला सांगा, मग तेव्हा त्यातले मायन्यूट तुम्हाला जे काही फरक असतील मी समजून सांगेल. तर Tier 1, Tier 2, Tier 3. तर Tier 1 ची जी Tier 1 ही जी आहे ही मल्टिपल चॉईस, म्हणजे आपण ज्याला बहुपर्यायी एक्झाम म्हणतो, बहुपर्यायी एक्झाम असते ज्यामध्ये कम्प्युटर बेस असते, म्हणजे ऑनलाईन असते. म्हणजे तुमची Tier 1 ऑनलाईन होणार आहे, पण Tier 2 तुमची डिस्क्रिप्टिव्ह लिखाण, म्हणजे आपल्याला निबंध लिहायचा आहे, पत्र लिहायचं आहे, त्यामुळे ती पेन आणि पेपर मोडची आहे. पेन आणि पेपर मोड म्हणजे ती तुम्हाला आपले लिखित स्वरूपात होणार आहे. पहिला Tier 1 कशी आहे, ऑनलाईन आहे. Tier 2 कशी आहे, पेपर आणि पेनवरती, म्हणजे पेपरवरती होणार आहे, आपली ऑफलाईन होणार आहे. आणि Tier 3 जी आहे ही कम्प्युटरवरती होत असते. ही खूप सोपी असते. Tier 3चं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय देता येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप तुम्हाला चालवत असेल तर Tier 3 तुम्ही इझिली पास होऊ शकता. तर Tier 1 आणि Tier 2, Tier 3 फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहे. Tier 1 ला बघा हा मी फक्त बाजूला सरकतो, ज्या लोकांनी अगोदर एक्झाम दिलेला आहे थोडेफार चेंजेस झालेले आहे त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढा आणि बघून घ्यावा. तर Tier 1 चा जो सिलेबस आहे, जनरल इंटेलिजन्स म्हणजे काहीच नाही रे, ही आपली बुद्धिमत्ता, ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो तेच. आताच प्रश्न बघितला आपण. जनरल अवेअरनेस म्हणजे काय, GK ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो. क्वांटिटी ऑप्टिट्यूड म्हणजे काय, अरे काही नाही गणित, फक्त त्याचं थोडस आपण काय म्हणतो त्याला भूमितीचा भाग थोडासा ऍड असतो, बाकी काही नसतं. आणि इंग्लिश म्हणजे इंग्रजी, हे 4च विषय. 25-25 क्वेश्चन असतात आणि एका प्रश्नाला 2 मार्क असतात. 25-25 प्रश्न, एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे 100 प्रश्न आहे आणि 200 गुण आहेत. आणि याला वेळ किती आहेत, तर वेळ आहे 60 मिनिट. बघा आता 100 प्रश्नाला 60 मिनिट टाइम आहे, मग तुम्ही समजू शकता की पेपरची लेवल किती इझी असेल. अगदी इझी लेवलचे क्वेश्चन असतात, फार काही डिफिकल्ट असे प्रश्न नसतात. आणि दुसरी गोष्ट बघा, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. हो, निगेटिव्ह मार्किंग आहे. ऑब्विसली निगेटिव्ह मार्किंग 1/4 असते. 1/4 असल्यामुळं ह्या एका प्रश्नाला 2 मार्क आहे, म्हणजे इथं 0.5 इतके मार्क्स तुमचे मायनस होतील. थोडक्यात तुम्ही समजून घ्या, निगेटिव्ह मार्किंग आहे आणि 1/4 आहे. नंतर बघा आता सगळ्यात महत्वाचं, सर याचा कट ऑफ किती लागला हो,
तुम्ही आम्हाला एक्झाम द्या म्हणता, आम्ही एक्झाम देऊयात, पण मग कट ऑफ किती लागला? तर मित्रांनो बघा, कट ऑफ मागच्या वर्षीचे 2018-19 जे कट ऑफ होते ते अशा प्रकारचे होते. तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर तुम्ही समजा एलडीसी ला जर अप्लाय करता, समजा आपण एलडीसी म्हणू, तर एलडीसीचा कट ऑफ 135 होता. डेटा एंट्री ऑपरेटरचा कट ऑफ जास्त जातो, कारण त्याचे दुसरे रिझन पण आहेत, त्या वाटून मी सध्या नंतर बोलत नाही, नंतर एखाद्या वेळेस सांगेल मी तुम्हाला. पण ह्या एक्झामचे बघा कट ऑफ तुमच्या समोर आहे. एलडीसीचा कट ऑफ आहे 135 ओपन साठी. तुम्ही एससी मध्ये असाल तर 110 ला देखील लागतो. 200 पैकी कारण टियर 1चा आहे. तुम्हाला 99, 133 आणि 127 इतके कट ऑफ होते. तुम्ही कट ऑफ एकदा बघून घ्या, अगदी सोपा आहे. 200 पैकी 135 मार्क, 110, 99, 133 आणि 127 कॅटेगरी वाईज बघून घ्या. तुमचं इतके मार्क्स तुम्हाला फक्त घ्यायचे असतात, तर तुम्ही त्याला टियर 2 ला क्वालिफाय होता. बघा आता टियर 2 म्हणजे काय? टियर 2 म्हणजे काहीच नाही हो, एक निबंधन, एक पत्र, हिंदीमध्ये लिहायचं किंवा इंग्रजीत लिहायचं, दोन्हीपैकी कुठल्या भाषेत लिहिलं चालतं, काही अवघड नाही. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 60 मिनिटं असतात, त्याला 100 मार्क आहे. आणि ते 10वीची लेवल आहे, ऑलरेडी दिलं तिथं मेन्शन केलं, 10वीच्या लेवलचे प्रश्न असतील. 10वीच्या मुलांना जो निबंध लिहायचा त्या प्रकारचे क्वेश्चन असतील. निबंध आहे आणि पत्र आहे. तर निवड प्रक्रिया कशी आहे? तर निवड प्रक्रिया ही टियर 1 आणि टियर 2च्या मार्क्स वरती, म्हणजे तुम्हाला टियर 1 ला किती मार्क्स पडले, तुम्हाला टियर 1चा कट ऑफ तुम्ही क्लिअर केला तर टियर 2 तुम्हाला द्यायला भेटते. टियर 2 दिल्यानंतर टियर 3 ला जातो आपण, पण टियर 3 चे मार्क्स कॅल्क्युलेट केले जात नाही, ते फक्त क्वालिफाईंग नेचरचे आहेत. तर टियर 1 आणि टियर 2 याच्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. नॉर्मलायझेशन ऑफ स्कोअर घडतं इथं. म्हणजे कसं, आता बघा भरपूर दिवस पेपर चालतात, त्यामुळं स्कोअर स्टँडर्डाइज केले जातात, म्हणजे एका लेवलला सगळ्यांना आणलं जातं. या ठिकाणी घडतं. आता अप्लाय कसं करायचं? जेव्हा 6 तारखेला याची विंडो ओपन होईल तेव्हा तुम्हाला काय करायचंय, 2 प्रकारचे रजिस्ट्रेशन असतात, पार्ट 1 रजिस्ट्रेशन आणि पार्ट 2 रजिस्ट्रेशन. पार्ट 1 रजिस्ट्रेशन मध्ये तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी आणि थोडे बेसिक डिटेल्स असतात, ते डिटेल्स तुम्हाला भरायचे. पार्ट 1 रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर एक तुमचा पासवर्ड तुमच्याकडे जनरेट होईल. तो पासवर्ड घेऊन तुम्हाला पार्ट 2 ला रजिस्टर करायचं आणि पार्ट 2 मध्ये भरपूर सारे डिटेल्स तुम्हाला भरायचे असतात. याच्यावरती मी परत एक व्हिडिओ बनेल, कारण ते खूप मोठी प्रोसिजर आहे. किंवा जसं आपण पोस्ट ऑफिसचा एक फॉर्म भरून दाखवला होता तसा ट्राय करेल याचाही फॉर्म भरून दाखवण्याचा गरज पडणार नाही, पण कॉम्प्लिकेटेड प्रोसेस झाली तर मी तोही ट्राय करेल. बघा पार्ट 1 आणि पार्ट 2 रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला इथं सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की सर पार्ट 2 मध्ये जे मला नाव टाकायचं, जे मला इन्फॉर्मेशन टाकायची, नेहमी लक्षात ठेवा 10वीच्या सर्टिफिकेट नुसार टाकायचं. तुमचं नाव जे आहे, समजा माझं नाव आहे बाळासाहेब, माझ्या पप्पांचं नाव आहे यादवराव आणि बोडके, हे माझं नाव आहे. पण माझं जे 10वीच्या सर्टिफिकेट नाव आहे ते असं आहे, बोडके, बघा बोडके बाळासाहेब आणि यादवराव नसतात, फक्त यादव आहे. जर माझं असं नाव 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे तर मला याच प्रकारे टाकणं गरजेचं आहे, कारण त्याने क्लिअर दिलं असतं की 10वीच्या मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवरती जे नाव आहे तुमचं त्या फॉर्मॅटमध्ये टाका. फार जास्त प्रॉब्लेम येत नाही. चेंज असेल नावामध्ये मग तुम्ही खूप जास्त घाबरून जायची गरज नाही. नंतर आपण एक शपथपत्र लिहून दिलं किंवा एक ॲफिडेविट केलं, थोडक्यात आपण नोटरी केली तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. फार मोठा काही इश्यू नाही येतो. बघा अशा प्रकारची ही नोटिफिकेशन आहे, ती तुम्हाला प्रोसेस पण सांगितली मी. याच्यावरती आपण आणखीन 1-2 व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करू. याच्यावर बुक्स बद्दल माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला वेगळं काही करायची गरजच नाहीये, कारण सर्व सिलेबस आपला जो ऑलरेडी आहे ना, तुम्ही जो अभ्यास करताय PSIचा, STIचा, राज्यसेवेचा, पोलीस भरतीचा, तलाठीचा, त्याच अभ्यासक्रमावरती आधारित सर्व विषय बघा तुम्ही, हे 4ही विषय लेवल 30 आहे, तर वेगळं काही करायची गरज नाहीये. फक्त थोडस जीके जे आहे, जीके तुम्हाला भारताच्या साईडनं वाचावं लागेल. जसं आपण महाराष्ट्राचा भूगोल असतो, थोडासा तुम्हाला भारताचा भूगोल जास्त वाचावा लागेल. महाराष्ट्राचा इतिहास वाचत असताना थोडासा भारताच्या इतिहासाकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला वेगळं जे करायचं ते फक्त आणि फक्त जनरल अवेअरनेस याच घटकावरती करायचंय, बाकी कुठेही करायचं नाही. इंग्लिश बद्दल बोलायचं झालं तर माझा मूळ सब्जेक्टच इंग्लिश आहे. आता थोड्या काही दिवसानंतर मुलांची डिमांड वाढत चाललेली, मी हळूहळू आता एक इंग्लिशची बॅच पण घेणार आहे. आपण त्याचं पण तुम्हाला काही फ्री मध्ये देता आलं तर तेही आपण बघूयात. सध्या मी प्रॉमिस करत नाही, पण आपण ट्राय करूयात त्याचे काही तुम्हाला लेक्चर घेता आले तर. हा, पण एक गोष्ट नक्की, याचं एसे आणि लेटर, याचा जो डिस्क्रिप्टिव्हचा जो पार्ट आहे टियर 2चा, तो मात्र मी पूर्णपणे फ्री मध्ये घेईल. त्याचा तुम्हाला कुठल्या प्रकारचे चार्ज नसेल. टियर 2चा पार्ट तुमचा मी कव्हर करून देईल. आणखीन याच्यासोबत
याची पुढचे जो पार्ट आहे म्हणजे नोटिफिकेशन आल्यानंतर काही चेंजेस असेल तर ते पण मी तुमच्या समोर लवकरच आणण्याचा ट्राय करेल आणि गरज पडली तर हा जो फॉर्म आहे फॉर्म देखील तुम्हाला मी ऑनलाईन भरून दाखवेल जसं आपण पोस्टलचा भरून दाखवला त्या प्रकारे. थँक्यू व्हेरी मच.